किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। तर अनुष्का पाटुळे या विद्यार्थिनीचा आत्महत्या प्रकरणी आज मी कुटुंबाची भेट घ्यायला लातूर येथे त्यांच्या कुटुंबाचे आई वडील यांच्याशी भेट घेण्यासाठी आलो होतो। सदरील प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे प्रकरण एक वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत आहे, ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आम्हाला आज या गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडून माहिती मिळाली। याच्यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की ही जी फिर्याद वाचल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते की फिर्याद ही त्या मुलीच्या वडिलांनी दिलेली आहे आणि मुलीच्या वडिलांना काहीही माहीत नसताना त्यांच्या तोंडून काही शब्द या फिर्यादीमध्ये वदवून घेतलेले आहेत, जेणेकरून ही फिर्याद कमकुवत व्हावी आणि पोलिसांच्या मनाला येईल अशी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल व्हावी, अशा पद्धतीची फिर्याद पोलिसांकडून मुलीच्या वडिलांकडून वदवून घेण्यात आलेली आहे। याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मुलगी ज्या पद्धतीनं विद्यार्थिनी ज्या पद्धतीनं सांगत होती, तिचं म्हणणं कुणीही ऐकून घेतलं नाही। मुलीचा फोन तिच्या आत्महत्येच्या अगोदर आईला आला होता, ज्याच्यामध्ये ती त्यांना काहीतरी सांगणार होती, पण ते सांगण्याच्या अगोदरच ही घटना घडली। आमचा असा पोलिसांवर आणि जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप आहे की सदर शाळेमध्ये महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी यांचे अनैतिक संबंध मुलीला माहीत असल्या कारणामुळे तिची हत्या करण्यात आली, असा आमचा जाहीर आरोप आज या ठिकाणी आहे। आणि ज्या पद्धतीनं अनैतिक संबंध मुलीला माहीत झाले, तिथल्या शिक्षकाचे, शिक्षिकेचे किंवा पुरुष शिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या असणारे शोषण, अशा पद्धतीनं काही गोष्टी मुलीला विद्यार्थिनींना माहीत झाल्याच्या नंतर तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्याने तिचा खून केला, असा आमचा आरोप आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचा तपास होऊ नये म्हणून या फिर्यादीमध्ये बदल त्यांनी घडून आणलेले आहेत। मुलीच्या वडिलांची मानसिकता नसताना त्यांना फिर्याद द्यायला लावली आणि त्यांच्या तोंडून हे शब्द वदवून घेण्यात आले, ज्याच्यामध्ये पल्लवी कंसे नावाच्या एका महिला कर्मचारीचे नाव टाकण्यात आलेले, परंतु त्याच्यामध्ये ज्या तडकाफडकी 2 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, त्या शिक्षकांनी त्या मुलीला गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या पोस्टमॉर्टम गृहापर्यंत घेऊन गेले। त्यांची बदली का केली, हा सवाल आमचा जिल्हाधिकारी या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आहे। म्हणून मी या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीनं आणि लातूरकरांच्या वतीनं सर्वांना आवाहन करत आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये याच्या विरोधात एल्गार होईल, महामोर्चा लातूरमध्ये निघेल। जर लातूरकर याला सहभागी होणार नसतील तर अजिंक्य चांदणे स्वतः एकटा या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसेल। माझं आव्हान आहे लातूरकरांना की आपण याच्यामध्ये आवाज उचलवला पाहिजे। या विद्यार्थीवर अन्याय झालेला आहे, तिला बोलू दिलं नाही, तिला मारून टाकण्यात आलेला आहे, अशा पद्धतीनं सर्वांनी लातूरकरांनी ही गोष्ट लक्षात यावी। तुम्ही जर साथ देत नसाल तर अजिंक्य चांदणे याच्यासाठी खंबीर आहे। मी याच्यासाठी आमरण उपोषणाला या विद्यार्थिनीसाठी बसेल। 8 दिवसाचा अल्टिमेटम, 10 दिवसाचा अल्टिमेटम मी पोलीस प्रशासनाला देत आहे। याच्यामध्ये जर आरोपींना अटक झाली नाही, याच्यामध्ये जर योग्य तपास झाला नाही तर जिल्हाधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि घरी बसावं। या शाळेच्या प्रमुख आहेत, केंद्राच्या प्रमुख आहेत, त्यांची पूर्ण जिम्मेदारी बनते की त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचा पोलिसांच्या माध्यमातून FIR या ठिकाणी दाखल करायला लावलाय, हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। म्हणून येणाऱ्या 10 दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंद केला नाही तर याच्या विरोधात मोठा महामोर्चा लातूरमध्ये आम्ही काढणार आहोत। याची दखल पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर घ्यावी। SIT जरी स्थापन झाली असेल तर SITच्या सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये अनेक पळवाटा तुमच्या पूर्वीच्या तपास यंत्रणेने केलेल्या आहेत, त्याच्यावर योग्य तपासणी करावी आणि लवकरात लवकर याचा छडा लावावा आणि मुलीला न्याय द्यावा, असं मी आवाहन पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी यांना करत आहे। धन्यवाद। लातूरकरांच्या वतीनं आपल्याला विनंती सांगू इच्छितो साहेब
की लातूर जिल्ह्यातील सर्व दलित समाज, मातंग समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल. त्याच्यात कुठलेही तुम्ही संकोच करू नका. आपण सर्वजण परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा.